नमस्कार मंडळी. आज आहे रविवार. चला आजची सुरुवात कशी होती बघू आपण. आणि आजचा दिवस कसा जातोय. आज आपण गॅस नाही टाकला अजून. गॅस टाकण्यासाठी कुठे जातोय हे बी बघू. ते पहिली बुकिंग पडलेली आहे मान म्हणजे बालेवाडी हिंजवडी साईडला आहे. मानगाव पडलेली बुकिंग आहे. चला बघू आता पहिली बुकिंग किती देते पेमेंट आपल्याला. सारी फोन. चला अशा प्रकारे पहिली बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग होती मानगावाची. आपल्याला भेटले ऍपने दाखवले फक्त 311-12 रुपये आणि ऍपने मीटरने झाले 358 रुपये. म्हणजे किती वाढले तुम्हीच बघा ही गोष्ट. ह्याच्यावर थोडंफार तरी फरक पडायला पाहिजे ओला उबर रॅपिडोला, की बाबा 17 रुपये पर किलोमीटरने तरी द्यावे. वेटिंग नाही देत तरी नाही देत ते आपल्याला. आत्ता आपल्याला बसलेली दुसरी बुकिंग उबरला बसले 12 किलोमीटरचे. आपल्या गाडीमध्ये गॅस भरपूर कमी आहे. तर होईल का नाही हे बघून, कुठं प्रॉब्लेम येतोय का आपल्याला हे बघू. ₹212. नमस्कार मंडळी. आपला आत्ताचा ड्रॉप झाला. आत्ताचे भेटले आपल्याला 212 रुपये. तर 212 भेटले हे बरं आहे. पण बावधनपासनं पुढे जायची जी पेमेंट लागली आपल्याला, म्हणजे पुढं रिझर्व्हर लागली आपल्याला 12 किलोमीटर. तिकडे गेले 12 किलोमीटर, इकडे आलोय 12-24 किलोमीटर. आपण असंच फिरलोय. आता आपण परत चाललोय एमटी गॅस पंपापर्यंत, कारण की आता आपली गाडी कुठल्याही रूटला जाऊ शकणार नाही. आता मला प्रश्न म्हटलाय, बावधनच्या इकडनं आपण भुगाव रोडने येतोय ना, इकडे तिथे एक मोठा चढ आहे. ती चढ क्रॉस करते का? चढ जर क्रॉस केला नाही तर मला भरपूर चढ जाऊ शकते ही गोष्ट. आता बघू आपल्यासोबत काय होतं. सीएनजी पंपाला किती गर्दी लागते. आणि आज आहे रविवार. रविवारच्या दिवशी आपली सुरुवात एवढी मस्त झाली ना. दिवस कसा जातोय हे बघू फक्त. सर्व सुरुवात मस्त होऊन काय उपयोग होत नाही. दिवस मस्त जायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे आपली. चला बघू आता काय होते आपल्यासोबत. आता तरी रनिंग मध्ये गाडी चांगली चालतीये. अजून एकही झटका दिला नाहीये गाडीने की बाबा माझं सीएनजी संपलाय म्हणून. बघू गाडी आपल्याला तिथपर्यंत नेते का नाही हे बघू आपण पहिली गोष्ट. आणि नंतर पूर्ण मोकळ्या गाडीमध्ये कितीचा गॅस बसतोय ते बी बघायला मजा येईल तुम्हाला. प्रकारे पंप अख्खा मोकळा. एवढा भारी पंप भेटल्यावर कसं वाटेल तुम्हाला सांगा मला कमेंट्स करून सगळ्यांनी. बसला बघा 372, 73, 74, 74 रुपये. चला अशा प्रकारे आपला गॅस टाकून झाला आणि गॅस बसला आपल्या गाडीमध्ये कम्प्लिटली 374. तुम्ही बघितला असाल पूर्ण टाकी मोकळी होती. फक्त एक 5% गॅस होता. 5 किलोमीटर पर्यंत मी अजून गाडी चालू शकलो असतो. पण आता आपला गॅस टाकून झाला एकदाचा रविवारच्या दिवशी. आता टाकी आपली फुल आहे. आता फक्त एवढंच बोलायचं, सिर्फ पत्ता बोल, पत्ता किधर जाणे काय. फक्त आता जाणार आहे घरी, कारण मोबाईलचं चार्जर बी राहिलेलं आहे. आणि थोडस आपल्या जिगरीच्या सोबत आपल्याला जायचं तो हॉटेलला जेवण्यासाठी. तर चला बघू आपण कुठल्या हॉटेलला जाणार आहे जेवायला हे पण बघताल तुम्ही थोड्या वेळात. चला आत्ता भेटली आपल्याला मनासारखी बुकिंग आपल्या. ती वारजे. ते बी लवकरच भेटली, एवढं बरं वाटलं. आता जायचं होतं जेवायला. मेन गॅस टाकला होता. थोडंफार रुपीजनी गोळा करत जावं, कारण रिक्षा मार्केट आहे. रिक्षा मार्केट असं आहे ते तुम्ही जिथं जाता तिथं पैसे कमवतात, एवढी गॅरंटी. चला करू पिकअप पहिलं हा, नंतर आपण बोलू याच्यावर. 127 रुपये दाखवतोय पाठीमागेचे खाली. तर आपण वारजेचा ड्रॉप केला. वारजेचे भेटले 127 रुपये. पण वारजेवरून आता आपण पोहोचलोय घराच्या इकडं, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर. बोललेलो आपण वारजेवरनं पूर्ण एमटी आलोय. चला आता घरी जाऊ आणि कुठं जाणार आहे जेवायला हे बघू.
आपल्या जिगिरी मित्रासोबत. आमच्या इथली सगळ्यात छोटी वारी चालली आता जस्ट, हे बघू शकता तुम्ही. वारी काय तर बोल की, काय तर बोल की पारुशी. अशा प्रकारे आपण आलो होतो सनसिटी मध्ये आलो आणि गॅस टाकून म्हणजे घरी जाऊन आलो होतो. घरी जाऊन आल्याच्या नंतर आता आलोय आपण. पहिली राईड बसली आपल्याला कोल्हेवाडी. तर कोल्हेवाडीचा पिकअप करू. कोल्हेवाडी कितीची होती, काय होती बघू आपण. $165 दाखवतंय. किती झाले? 165. 165. तर अशा प्रकारे आपला हा ड्रॉप झाला आणि 5 किलोमीटरला 165 रुपये. किती रुपये एक्स्ट्रा दिले असतील कस्टमरने हे विचार करा. कस्टमरला मीटर म्हणलं की नको वाटतं, मग आपण तर काय करणार आहे मग त्याच्यामध्ये. कस्टमरला मग कस्टमरचे एक्स्ट्रा पैसे ज्या जागावर जायला लागलेले त्या जागावर कस्टमर म्हणायला पाहिजे ना मीटरने चला म्हणून. पण कस्टमर मीटरचं नावच घेत नाही. मग आपण कशाला स्वतःहून जायचं आणि मीटरने चला म्हणायचं. ज्या जागावर आपल्याला लॉस आहे त्या जागावर आपण मीटरने जाणार. ज्या जागावर आपल्याला फायदा आहे त्या जागावर आपण कशाला बांधणार आहे बाबा. कस्टमर म्हणला तर मी घ्यायला रेडी आहे. मी असं वारजेला बावधनवरनं वारजा आणलेली, त्यावेळी मी पाऊस स्वतः त्यावेळी केलेलं आहे ऑलरेडी. मी म्हणत नाही म्हणून, पण कस्टमर नाही म्हणायला पाहिजे. कस्टमर म्हणत नाही म्हणल्यावर आपण नाही म्हणू शकत. चला बघू नेक्स्ट राईड पडलेली आपल्याला नांदेड सिटी. आता नांदेड सिटी किती रुपयाची हे बघू आपण. प्रश्न पत्रिका मोबाईलवर किती आले? 71. हे स्कॅनरवर करून. हो. तर अशा प्रकारे आपण कोल्हेवाडीतनं आलेलो नांदेड दाहिरी फाट्याच्या अलीकडं राजयोगच्या इथे आहे. तर आपल्याला त्यांचे भेटले कम्प्लिटली 71 रुपये 3.5 किलोमीटरलाच. तर इथं पाऊस पडतोय पण मोठी राईड कुठली वाजत नाहीये. चला बघू आपण कुठली राईड आता उचलतोय. अशा प्रकारे आपण दाहिरी फाट्यावर होतो. दाहिरी फाट्यावरनं आपल्याला पडली नेक्स्ट बुकिंग बावधन मीटरने ऍग्री करतोय तो. म्हणलं चला मीटरने ऍग्री करतोय म्हणल्यावर चला चाललं आता बावधनला. चला बावधनचे किती येतात बघू आपण. 299466. 466. ओके. स्कॅनर पाठी मागायचं. वरचं 50 ऑनलाईन करतो का 54? माझ्याकडे काहीच नाही कॅश. तुम्ही चला झाला आपला अशा प्रकारे ड्रॉप. म्हणजे आपण आलेलो मीटरने बावधनच्या जिथं ड्रॉप केला तिथं 15 ते 20 मिनिटं बसल्याच्या नंतर नाही आपल्या नाही त्या बुकिंग आता पडतात. मंगेशकरला गेलं परवडेल. 100 रुपयाचा आकडा आहे. 16 मिनिटात ड्रॉप किती बसेल. आपण आलेलो मीटरनी. तर मीटरने आल्याच्या नंतर मीटरने आपल्याला भेटले 40 रुपये डेपो. पोत्रो डेपो जो आहे, डेपोचा सिग्नल आहे आता जस्ट. तर डेपोच्या सिग्नलचे मला 40 रुपये भेटलेत. आता बघू डेपोच्या सिग्नलवरनं भरपूर वाजतंय. तर आपल्या घराच्या साईडची एखादी भेटती का आता. भुगाव वाजते, भरपूर बुकिंग वाजतात. तर बघू पहिली कुठली उचलतोय आपण. $94 दाखवते.
चला अशा प्रकारे आपण डीपी रोडला आलो होतो. डीपी रोड वरनं पोच रोड म्हणजे राजाराम पेठच्या इथला डीपी रोडला आलो होतो. डीपी रोडचा ड्रॉप झाला. डीपी रोडचा आपल्याला भेटले 94 रुपये आणि आपल्याला जायचं होतं थोडंसं घरी काम होतं म्हणून लवकर. तर चाललं होतं घराकडं. आजचा टोटल किती झाला धंदा बघू आणि कसं वाटतोय धंदा हे कमेंट्स वरून नक्की सांगा मला.